नमस्कार मंडळी, रॉयल मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की पी-एम किसान योजनेचा 18वा हप्ता व नमो शेतकरी जो महाराष्ट्र राज्याने चालू केलेली योजना आहे, त्या योजनेचा हप्ता एकत्र येण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. असा निर्णय सुद्धा सोमवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आलेला आहे. त्यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांना नमो पी-एम योजनेच्या हप्त्याबरोबरच पी-एम किसान योजनेचा सुद्धा हप्ता भेटणार आहे. तर मंडळी, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. चला संपूर्ण माहिती पाहूया. तर मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला अशी माहिती मिळालेली आहे की पी-एम आपले नरेंद्र मोदी जे आहेत त्यांनी या योजनेचा 17वा हप्ता जूनमध्ये दिला होता. आता ह्या योजनेचा 18वा हप्ता येणाऱ्या 5 सप्टेंबरला मिळणार आहे आणि महाराष्ट्राच्या वाशिममधून हा कार्यक्रम होणार आहे आणि सर्व म्हणजे जवळजवळ देशातील 9 कोटीपेक्षा जास्त शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे, अशी माहिती आपल्याला मिळत आहे. तर आता याच धर्तीवर राज्य शासनाने सुद्धा हा निर्णय घेतलेला आहे की राज्यातील शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता लवकरात लवकर देण्यात येणार आहे. त्यामुळे आता पी-एम किसान प्लस नमो शेतकरी योजना ह्या दोन योजनेचे हप्ते एकत्र येण्याची दाट शक्यता आहे. असा निर्णय सुद्धा सोमवारी झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत घेण्यात आलेला आहे. जर मंडळी आपण आता पाहतच असाल की काही दिवसापूर्वीच आता किंवा काही दिवसानंतरच आता राज्यात निवडणुका येणार आहेत आणि याच धर्तीवर राज्य शासनाने हा निर्णय घेतलेला दिसत आहे. तर मंडळी, मी आपल्या समोर आता पी-एम किसानची वेबसाईट ओपन करून दाखवत आहे. या योजनेचा जर सविस्तर माहिती आता वेबसाईटवर सुद्धा देण्यात आली आहे. जसे की आपण पाहतच असाल, इथं लिहिण्यात आले, पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्याद्वारे पी-एम किसान सन्मान निधी की 18वीं किस्त का हस्तांतरण असं लिहिलं आहे. 9.5 करोड लाभार्थी किसानों को 20,000 करोडपर्यंतची धनराशी ट्रान्सफर केली जाणार आहे. आता इथं बघत असाल तुम्ही, इथं सर्व माहिती अशी देण्यात आलेली आहे. आणि आता विशेष म्हणजे ही धनराशी ट्रान्सफरचा जो कार्यक्रम आहे तो 5 ऑक्टोबरला महाराष्ट्राच्या वाशिममधून होणार आहे. आता इथं आपल्या वेबसाईटवर सुद्धा ही सविस्तर माहिती आपल्याला दिसत आहे. आता ह्याच वेबसाईटवर जाऊन आपण शेतकरी मित्रांनो आपलं ह्या लिस्टमध्ये नाव आहे किंवा नाही याची सुद्धा माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. ते कसं चेक करायचं किंवा नमो शेतकरीचा हप्ता सुद्धा कसा चेक करायचा त्याची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणारच आहोत. तर चला, मी तुम्हाला आता सविस्तर माहिती सांगतो की ह्या योजनेबद्दल आपण लिस्टमध्ये आपले नाव कसे चेक करायचे. आता मी इथे तुम्हाला लिस्टमधील नावाची संपूर्ण माहिती दाखवणार आहे. तर व्हिडिओ कंटिन्यू करायचा आहे, लाईक करायचा आहे आणि सबस्क्राईबसुद्धा करायचा आहे, जेणेकरून अशाच नवीन नवीन योजनेसंदर्भात माहिती आपल्याला वेळेत मिळत राहो. तर pmkisan.gov.in ला गेल्यानंतर आपल्याला असं मोबाईलवरून आपल्या इथं ई-के-वाय-सी नो युअर स्टेटस असं झाल्यानंतर आपल्याला वर सगळं स्क्रोल अप करायचं आहे. आता इथं केल्यानंतर आपल्या इथं दिसून येत असेल की इथं सर्व माहिती ई-के-वाय-सी किंवा न्यू फार्मर रजिस्ट्रेशनसुद्धा आपल्याला दिसत आहे. आता इथं आपल्याला सगळ्यात खाली एक ऑप्शन दिसत आहे, तो पाहूया. यामध्ये आपल्याला दिसत आहे की बेनिफिशरी लिस्ट. आता इथं बघा तुम्ही, इथं दिसत आहे आपल्याला बेनिफिशरी लिस्ट. तर ह्या लिस्टवर आपल्याला क्लिक करायचं. एकदा का आपण ह्या लिस्टवर क्लिक केल्यानंतर आपल्याला गुगल क्रोममध्ये दुसरी एक विंडो ओपन होईल. त्यामध्ये आपल्याला असं देण्यात आलेलं आहे की बेनिफिशरी लिस्ट 2/10/2024 आणि आजचं जे डिटेल टाईम आहे ते सुद्धा आपल्याला इथं दिसत आहे. तर आता आपण पाहूया की इथं कसे आपलं चेक करायचं आहे की आपलं नाव ह्या लिस्टमध्ये आहे किंवा नाही. तर सर्वात सोपे की आपल्याला बघायचं आहे तर स्टेट म्हणून लिहिलेलं आहे. तर स्टेटमध्ये मी जाऊन आपला महाराष्ट्र आपलं सिलेक्ट करत आहे. तर आपण स्क्रोल अप करायचं आहे, महाराष्ट्राला क्लिक करायचं. आता महाराष्ट्रामध्ये आपला जिल्हा कोणता आहे तो बघायचा आहे आपल्याला. डिस्ट्रिक्टमध्ये गेला ना आपण, जर आपला जिल्हा टाकला तर आपण इथं जिल्हा चेक करायचा आहे. फॉर एक्झाम्पल आता मी इथं कोल्हापूर जिल्हा सिलेक्ट करत आहे. त्यानंतर सब डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचा आहे. आपला सब डिस्ट्रिक्ट कोणता आहे तर सब डिस्ट्रिक्ट आपला सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर आपला ब्लॉक असेल तर तो ब्लॉक पण निवडायचा आहे. त्या ब्लॉकमध्ये जाऊ शकता आपण. ब्लॉकमध्ये गेल्यानंतर आपल्याला इथं आपलं व्हिलेज जे आपलं गाव आहे ते चेक करायचं आहे. गाव चेक केल्यानंतर आपल्या इथं गेट रिपोर्टवर क्लिक करायचं आहे. गेट रिपोर्टवर आपण क्लिक केल्यानंतर इथं सर्व आपल्याला सर्वांची नावे इथं दिसून येतात की ज्या पण शेतकऱ्याला या योजनेचे पैसे मिळत आहेत त्या शेतकऱ्यांची सर्व नावे आपल्याला इथं दिसून येतात. याची आपण नोंद घ्यायची आहे. त्यामुळे जर आपण आपल्या स्वतःच्या ह्याच्यात जर चेक करणार असाल तर स्वतः आपण जाऊन इथं चेक करू शकणार आहात. फक्त आपल्याला आपला राज्य, राज्यानंतर जिल्हा, तालुका, ब्लॉक निवडायचं आहे आणि गाव निवडून फक्त गेट रिपोर्ट करायचं आहे. त्यामध्ये आपल्या गावातील सर्व शेतकऱ्यांची लिस्ट आपल्याला येणार आहे आणि त्यामध्ये आपलं नाव आहे किंवा नाही हे फक्त आपल्याला चेक करायचं आहे.
तर मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिले की 5 ऑक्टोबर 2024ला PM किसान ह्या योजनेचा नरेंद्र मोदी महाराष्ट्रातील वाशिममधून शेतकऱ्यांना 20,000 करोडची धनराशी ट्रान्सफर करणार आहेत. आता तुम्ही म्हणत असाल की आपण ह्या योजनेनंतर नमो शेतकरी योजनेचे पैसे कसे चेक करायचे, याची माहिती आता आपण अजून समोरच्या एका स्लाइडमध्ये पाहू. तर मित्रांनो, मी आता नमो शेतकरी माहितीची एक वेबसाईट ओपन केली आहे. वेबसाईटची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. तर इथे गेल्यानंतर आपल्याला दिसून येत आहे की होम येत आहे, नो युअर रजिस्ट्रेशन नंबर येत आहे. तर सर्व माहिती आपण अशी पाहायची आहे. आता यामध्ये आपल्याला आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे. तर इथं आपला मोबाईल नंबर प्रेस केल्यानंतर मोबाईल नंबर इथं टाकायचा आहे. मोबाईल नंबर टाकल्यानंतर इथं आपल्याला हा कॅप्चा जो दिलेला आहे, तो टाकायचा आहे. इथं सर्वात प्रथम आपला मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे, कॅप्चा टाकायचा आहे आणि आपल्या ज्या मोबाईलची आपण KYC केली असेल त्याच मोबाईलवर आपला OTP येणार आहे, याची आपण नोंद घ्यायची आहे. तर इथं आपल्याला दिसत आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजना. इथं सर्व अशी माहिती आपल्याला दिसत आहे. तर इथं आपल्याला मोबाईल नंबर, कॅप्चा टाका, गेट मोबाईल OTP टाकल्यानंतर आपला स्टेटस काय आहे हे सुद्धा आपल्याला समजणार आहे. इथं बघा आपल्याला असं देण्यात आलं की OTP विल बी सेंड टू युअर KYC रजिस्टर्ड मोबाईल नंबर. ज्यामुळे KYC ज्या नंबरनं मोबाईलने केली असेल त्याच्यावरच OTP येणार आहे, याची आपण नोंद घ्यायची आहे. तर शेतकरी मित्रांनो, आज आपण पाहिलं की PM किसान योजनेचा हप्ता, त्याचबरोबर आपली महाराष्ट्र राज्याने चालू केलेली नमो शेतकरी योजनेचा हप्ता आपल्याला येणाऱ्या 5 तारखेला महाराष्ट्र शासनातर्फे देण्यात येणार आहे, याची आपण नोंद घ्यायची आहे. इथं आपण बेनिफिशरी स्टेटसमध्ये जाऊन सर्व माहिती PM किसान योजना असो किंवा नमो शेतकरी महासन्मान योजना असो, या दोन्ही पण योजनेची ऑनलाईन घर बसल्या अगदी मोबाईलवरून आपण ही माहिती चेक करू शकणार आहात. त्यामुळे मित्रांनो, आपण कुठेही 2 रुपये न घालवता घरच्या घरी मोबाईलवरून ही माहिती पहा. ह्या योजनेमध्ये आपले नाव आहे किंवा नाही याची सर्व माहिती घ्या. आणि मंडळी, ह्या योजनेमध्ये जर आपलं नाव नसेल तर कृपा करून लवकरात लवकर ह्या योजनेमध्ये नाव घालायचं आहे, जेणेकरून आपल्याला वार्षिक जो 6,000चा हप्ता आहे तो आपल्याला मिळत राहो आणि ह्या योजनेचे 6 प्लस त्या योजनेचे 6 असे 12,000चा हप्ता आपल्याला मिळाला पाहिजे. कारण जर आपण आतापर्यंत जर केलं नसेल तर इथून पुढे KYC किंवा लागणारी डॉक्युमेंटेशन जवळच्या CSC केंद्रात जाऊन करून घ्या, जेणेकरून आपल्याला ह्या योजनेचा लवकरात लवकर लाभ मिळावा. तर आपण जर काही दिवसामध्ये काही कारणास्तव आपले पैसे येण्याचे थांबले असतील तर KYC केल्यानंतर आपल्याला माहिती देतो की ह्या सर्व योजनेचे पैसे आपल्याला एकदम अकाउंटमध्ये जमा होतात, याची आपण नोंद घ्यायची आहे. तर मंडळी, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे हार्दिक आभार. ह्या योजनेचा हप्ता चेक करत असताना किंवा डायरेक्ट लिस्टमध्ये नाव चेक करत असताना काही प्रॉब्लेम आल्यास जरूर आम्हाला कमेंट करून कळवा, जेणेकरून आम्ही तुम्हाला या संदर्भात माहिती देण्याचा प्रयत्न करू. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे हार्दिक आभार. नवीन चॅनल करता, नवीन व्हिडिओ करता, नवीन माहिती करता चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.